हळदी कुंकू फक्त सण नव्हे, एक उलगडलेलं सत्य. गावात आज वेगळीच लगबग होती. आज हळदी कुंकू. सकाळपासून महिलांची पावलं लक्ष्मीच्या आगमनासारखी घराघरात पडत होती. कुठे रांगोळी, कुठे अगरबत्तीचा सुगंध, कुठे हळदी कुंकवाचा ताट. पण या सगळ्यात एक घर वेगळंच दिसत होतं. सावित्री देशमुखांचं घर. ती गेली 15 वर्षे गावात हळदी कुंकू करत होती. दरवर्षी भव्य, दरवर्षी नावाजलेलं. पण यावर्षी तिच्या डोळ्यात उत्साह नव्हता. सावित्री एक आदर्श सून, पत्नी. पण सावित्रीचं लग्न झालं होतं मोठ्या घरात. नवरा रमेश, सासू-सासरे गावात मानाचं स्थान, बाहेरून सगळं परिपूर्ण. पण आतून घरात तिचं अस्तित्व फक्त घरकाम करणारी बाई एवढंच होतं. ना मत विचारलं जायचं, ना निर्णयात जागा. हळदी कुंकू मात्र सासूबाईंच्या हट्टाने होतं. घराची प्रतिष्ठा आहे म्हणून. हळदी कुंकू सुरू झालं. महिला येऊ लागल्या. हसणं, गप्पा, खुळखुळणारे काचेचे बांगडे आणि कुजबूज. सावित्री फार नशीबवान आहे गं. असं घर सगळ्यांना मिळत नाही. सावित्री फक्त हसत होती, कारण तिला माहीत होतं, हे नशीब नाही, हे मुखवटे आहेत. तेवढ्यात दारात एक बाई उभी राहिली. साधी साडी, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर विचित्र शांतता. सावित्रीनं पाहिलं आणि तिचा हात थरथरायला लागला. ती बाई होती माधुरी, रमेशची पहिली पत्नी. गावाला न माहीत असलेलं सत्य. 15 वर्षांपूर्वी माधुरीला रमेशने सोडलं होतं, कारण ती आई होऊ शकत नव्हती. गावात सांगितलं गेलं, माधुरीचं निधन झालं. पण ती जिवंत होती, दुःखात, अपमानात. आणि आज ती स्वतःहून आली होती हळदी कुंकवाला. सासूबाईंनी तिला ओळखलं. चेहरा पांढरा पडला. तू इथे? माधुरी हसली. हो, आज हळदी कुंकू आहे ना, सौभाग्याचं. सगळ्या बायका शांत. माधुरी पुढे आली. हळदी कुंकवाचं ताट उचललं आणि सावित्रीकडे पाहिलं. माधुरी म्हणाली, हळदी कुंकू म्हणजे फक्त साडी, नारळ नाही. ते म्हणजे आदर, सन्मान आणि स्वीकार, जो मला कधीच मिळाला नाही. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पुढे आली आणि पहिल्यांदा सासूबाईंना न जुमानता बोलली, आज हळदी कुंकू आहे, पण आजपासून माझं आयुष्य खोट्या प्रतिष्ठेवर नाही, सत्यावर चालणार. पण सुरुवाती त्या दिवशी गावात चर्चा झाली, बदनामी झाली, आरोप झाले. पण सावित्री पहिल्यांदाच मोकळी झाली होती. माधुरीने नवं आयुष्य सुरू केलं होतं आणि सावित्रीने स्वतःची ओळख. हळदी कुंकू हे फक्त सण नाही, तो स्त्रीच्या सन्मानाचा आरसा आहे. सणानंतर सुरू झालेली लढाई. हळदी कुंकू संपलं होतं. रांगोळी पायाखाली पुसली गेली होती. अगरबत्तीचा सुगंध हवेत उडला होता. पण घरात वादळ सुरू झालं होतं. बंद दरवाजाआडचं सत्य. सासूबाईंनी दरवाजा बंद केला. तुला अक्कल आहे का? सगळ्यांसमोर नाक कापलं आमचं. रमेश शांत उभा, डोळे खाली, नेहमीसारखा. सावित्री मात्र आज शांत नव्हती. 15 वर्षे शांत होते, आज नाही. घरात पहिल्यांदाच तिचा आवाज घुमला. रमेश बोलला, तुला काय हवंय सावित्री? सगळं नीट चाललं होतं ना? सावित्री हसली. हो, तुझ्यासाठी. तिने पुढे होऊन थेट प्रश्न विचारला. माधुरी जिवंत आहे हे मला लग्नाआधी का सांगितलं नाही? रमेश गप्प. तो गप्पच होता, कारण उत्तर नव्हतं. सावित्रीने खोल श्वास घेतला. मला डॉक्टरांनी सांगितले, मला देखील आई होता येणार नाही. घर आदरलं. सासूबाईचा हात थरथरला. मग लग्नाआधी सांगायला हवं होतंस, सावित्री डोळ्यात डोळे घालून म्हणाली. मग माधुरीलाही असंच का सोडलं? पहिल्यांदाच घरात प्रश्न पडला. दोष स्त्रीचा की मानसिकतेचा? उत्तर कुणाकडेच नव्हते. माधुरी परत आली, पण वेगळ्या रूपात. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली, माधुरी परत आली आहे. पण ती रडायला नाही, लढायला आली आहे. ती महिला मंडळात गेली, कायद्याची माहिती दिली, स्वतःचा अनुभव सांगितला. मी कमजोर नव्हते, मला कमजोर बनवलं गेलं. महिला ऐकत होत्या. पहिल्यांदाच सावित्रीचा निर्णय. त्या रात्री सावित्री झोपली नाही. ती आरशात पाहत होती. मी माझं आयुष्य कुणाच्या प्रतिष्ठेसाठी जगायचं का? सकाळी तिने बॅग भरली. सासूबाईंनी विचारलं, कुठे चाललीस? सावित्री शांतपणे म्हणाली, स्वतःकडे. सावित्रीने घर सोडलं, गाव आदरलं. अगं, एवढ्या मोठ्या घरातून बाहेर पडली हळदी कुंकवाच्या दुसऱ्याच दिवशी. पण सावित्री मागे ओळखली नाही. ती माधुरीकडे गेली. दोघी समोरासमोर बसल्या. माधुरी म्हणाली, उशीर झाला, पण तू आलीस. सावित्री हसली. नाही, आज वेळ आली. सावित्री आणि माधुरी एकत्र आल्या. येताच तेव्हा
तेव्हा गाव हादरतं. सावित्री आणि माधुरी एकाच खोळीत बसल्या होत्या. दोन वेगळीच आयुष्ये, पण वेदना एकाच प्रकारच्या. माधुरीने कपात चहा घेत ओतला. हात किंचित थरथरत होता. मला वाटलं होतं मी एकटीच आहे, सावित्री शांतपणे म्हणाली. आपण एकट्या नव्हतो. आपल्याला एकटं पाडलं गेलं. पण दुसऱ्या दिवशी दोघींनी ठरवलं पण भीतीसह दुसऱ्या दिवशी दोघींनी ठरवलं. महिला आधार गट नाव ठेवलं. हळदी कुंकू नवे सन्मान. पहिल्याच बैठकीला 6 बायका आल्या. दुसऱ्या दिवशी 12. तिसऱ्या दिवशी गावाला बातमी समजली. पुरुषांची खळबळ. चावडीवर चर्चा सुरू झाली. या बायका डोक्यावर गेल्यात. घर मोडायला निघाल्यात. आपली परंपरा धोक्यात आली. रमेशही तिथेच होता. पहिल्यांदाच तो स्वतःच्या बाजूवर शंका घेत होता. रमेशचा अंतर्गत संघर्ष. रात्री रमेशला झोप लागली नाही. डोळ्यांसमोर माधुरी मग सावित्री. दोघींचे प्रश्न. मी चुकीचा होतो का, हा प्रश्न त्याला अस्वस्थ करत होता. पण बाहेर तो अजूनही मूक होता. एक दिवस सावित्रीला अनोळखी फोन आला. जास्त आवाज केलास तर परिणाम वाईट होतील. तिने फोन कट केला. हात थरथरला, पण डोळ्यात भीती नव्हती, निर्णय होता. पुढच्या बैठकीत सासूबाई स्वतः आल्या. सगळ्यांसमोर उभ्या राहून म्हणाल्या, या बायकांमुळे घर तुटत आहेत. क्षणभर शांतता. मग सावित्री उठली. घरं तेव्हाच तुटतात जेव्हा त्याला सत्याला जागा नसते. गावात पहिल्यांदा टाळ्या वाजल्या. माधुरी पुढे आली. हातात काही कागद. माझं लग्न अजून कायदेशीर आहे. सगळे स्तब्ध. मला घटस्फोट दिलाच नाही. दुसरं लग्न बेकायदेशीर होतं. गाव हादरलं. रमेश पायाखालची जमीन सरकली. सावित्री म्हणाली, मी पीडित नाही, मी न्याय मागणारी आहे. तिने कायदेशीर लढाई जाहीर केली. गावात कुजबूज वाढली. रमेश एकटाच बसला आणि शेवटी पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी काय? आणि समाज आरोपी. न्यायाच्या दारात सावित्री आणि माधुरी उभ्या होत्या. हातात फाईल, डोळ्यात भीती नाही, आत्मसन्मान होता. लोक जमा झाले होते. गावकरी, नातेवाईक, कुजबूज. बायका कोर्टात गेल्या म्हणजे घर संपलं. कोर्टातला पहिला दिवस. जजांनी प्रश्न विचारला, माधुरी, तुम्हाला घटस्फोट मिळाला आहे का? माधुरी शांतपणे म्हणाली, नाही. कोर्टात सन्नाटा. वकिलांनी कागद दाखवले. रमेशचं दुसरं लग्न बेकायदेशीर. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. दुःखाचं नाही, सत्य उघड झालं. रमेश पहिल्यांदाच बोलतो. रमेश उभा राहिला. हात थरथरत होते. मी चुकलो, पण घरच्यांच्या दबावामुळे जज थांबवतात. दबाव कारण असू शकतो, पण गुन्ह्याचं समर्थन नाही. सावित्रीने परवानगी घेऊन बोलायला सुरुवात केली. आज इथे फक्त रमेश नाही, इथे मानसिकता उभी आहे. तिने सासूबाईंकडे पाहिलं. ज्या स्त्रीला मूल होत नाही तिला अपूर्ण समजलं जातं. कोर्टात बसलेल्या काही बायकांनी डोळे पुसले. निकालापूर्वीचा धक्का. ब्रेकमध्ये सावित्रीला तोच अनोळखी फोन. केस मागे घेतली नाहीस तर आयुष्य कठीण करू. तिने फोन रेकॉर्ड केला आणि कोर्टात दिला. आता धमकी, पुरावा होती. न्यायालयाचा निकाल. जजांचा आवाज ठाम होता. माधुरी अजून कायदेशीर पत्नी आहे. सावित्रीला फसवणूक झाली आहे आणि समाजाने डोळे उघडले पाहिजेत. रमेशला शिक्षा. सासूबाईंना समुपदेशन. पण सगळ्यात मोठा निर्णय सावित्रीने कोर्टातच सांगितला. मला पोटगी नको. मला नाव हवं स्वतःचं. तिने स्वतःचा NGO नोंदवला. नाव तेच, हळदी कुंकू नवे सन्मान. पण खरी क्रांती. आता गाव बदलत होतं. काही विरोधात, काही समर्थनात. पण एक गोष्ट नक्की, हळदी कुंकू आता फक्त सण राहिला नव्हता. सणाला आत्म्यामर्त. 1 वर्ष उलटलं होतं. गावात पुन्हा एकदा हळदी कुंकवाची तयारी सुरू होती. रांगोळ्या काढल्या जात होत्या. दारे उघडी होती. हसणं परत आलं होतं. पण यावेळी सगळं वेगळं होतं. नवं हळदी कुंकू. यावर्षी हळदी कुंकू सावित्रीच्या घरी नव्हतं. ते होतं ग्रामपंचायत हॉलमध्ये. फलक लागला होता. हळदी कुंकू सन्मान. स्वातंत्र्य आणि समानतेचं. कोणी सासू म्हणून नाही, कोणी सून म्हणून नाही, कोणी विधवा म्हणून नाही, फक्त स्त्रिया. माधुरीचं भाषण. माधुरी स्टेजवर उभी राहिली. डोळे शांत, आवाज ठाम. मला मूल नाही, पण आज मला हजारो बहिणी आहेत. टाळ्यांचा कडकडाट झाला. सावित्री पुढे आली. तिची ओळख सांगितली गेली. ही सावित्री. कोणाची बायको म्हणून नाही, स्वतःचं नाव बनवणारी स्त्री. ती बोलली, हळदी कुंकू म्हणजे फक्त कपाळावरचं कुंकू नाही, ते म्हणजे डोक्यावरचा दबाव पुसणं. अनेक डोळे ओले झाले.
सगळ्यात मागे रमेश उभा होता. कोणी बोलवलं नव्हतं, तो स्वतः आला होता. तो पुढे आला, माईक घेतला, हॉल शांत झाला. मी अपराधी आहे, फक्त कायद्याने नाही, माणूस म्हणून. त्याने माधुरीकडे पाहिलं, मग सावित्रीकडे. माझ्या चुकीमुळे या बायकांनी आवाज शोधला, हेच माझं प्रायश्चित्त आहे. तो माईक ठेवून निघून गेला. कोणी थांबवलं नाही. सासूबाई हळूहळू पुढे आल्या, हात जोडले. आम्ही परंपरेच्या नावाखाली अन्याय केला. सावित्रीने त्यांच्या हातावर हात ठेवला. माफी म्हणजे विसरणं नाही, बदलणं. खरं हळदी कुंकू यावेळी ताटात होतं. साडी नाही, नारळ नाही, एक छोटा आरसा, एक वही, एक ओळ वाचून दाखवली गेली. मी अपूर्ण नाही, मी पुरेशी आहे. सगळ्या स्त्रियांनी स्वतःच्या कपाळावर स्वतःचं कुंकू लावलं. हळदी कुंकू हा सण नाही, तो स्त्रीला दिलेला मान आहे. आणि जिथे मान नाही, तिथे परंपरेला अर्थ नाही. परिणाम सुरू झाले. हळदी कुंकू संपल्यानंतर हॉल रिकामा झाला. पण गावात विचार रिकामे झाले नव्हते. बदलाची पहिली खूण. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या एका घरात हळदी कुंकू होतं. सगळं नेहमीसारखं होतं, पण एक फरक होता. सासूबाईंनी सुनेला सांगितलं, आज तू ही बस माझ्याबरोबर. गावातल्या बायका एकीकडे पाहू लागल्या. हे छोटं होतं, पण मोठ्या बदलाची सुरुवात होती. हळदी कुंकू नव्हे, सन्मान वाढत जातं. सावित्रीचा NGO फक्त गावापुरता राहिला नाही. शेजारची तालुका, मग जिल्हा कार्यशाळा झाल्या. कायदेशीर मदत मिळू लागली. एका बैठकीत एक तरुण मुलगी उभी राहिली, माझं लग्न ठरवलंय, पण मी तयार नाही. पहिल्यांदाच कोणी तिला थांबवलं नाही. माधुरीने अनाथालय काम सुरू केलं. ती मुलांना शिकवत होती. एक मुलगा तिला विचारतो, ताई, तुमचं स्वतःचं मूल नाही का? ती हसून म्हणाली, माझं मूल म्हणजे मी ज्या आयुष्याला हात देते. शांत शिक्षेचं आयुष्य. रमेश गाव सोडून गेला. शहरात नोकरी, साधं आयुष्य. तो कुणाला दोष देत नव्हता, कारण पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे बोट दाखवलं होतं. समाज अजूनही पूर्ण बदलला नाही. काही घरं अजूनही म्हणत होती, हे सगळं जास्तच झालं. पण आता फरक असा होता, कोणी ऐकून शांत बसत नव्हतं. कोणीतरी नेहमी म्हणायचं, सावित्री काय म्हणाली होती ते आठवतंय का? शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग. पुढच्या वर्षी एक लहान मुलगी आईला विचारते, आई, हळदी कुंकू म्हणजे काय? आई क्षणभर थांबते आणि मग म्हणते, तो दिवस ज्या दिवशी बाई स्वतःला कमी समजत नाही. मुलगी हसते, कारण ही एका स्त्रीची गोष्ट नाही, ही प्रत्येक घरात हळूच सुरू होणारी क्रांती होती. 5 वर्षे उलटली. गाव ओळखीचं होतं, पण आवाज बदललेले होते. आता चावडीवर फक्त पुरुष नव्हते, बायकासुद्धा बसत होत्या. नवी मुलगी, नवी वादळ. गावात कॉलेजमधून एक मुलगी परत आली होती. नाव ईशा. शिक्षणासाठी बाहेर गेलेली, प्रश्न घेऊन परत आलेली. तिचं लग्न ठरवायचं ठरलं. आईने विचारलं, काय म्हणतेस? ईशा शांतपणे म्हणाली, मला आधी स्वतःला ओळखायचं आहे. घरात सन्नाटा. पुन्हा एकदा हळदी कुंकू. त्या वर्षी हळदी कुंकू पुन्हा एकदा ग्रामपंचायत हॉलमध्येच ठरलं. पण यावेळी आयोजक होत्या तरुण मुली. फलकावर लिहिलं होतं, हळदी कुंकू, प्रश्न विचारण्याचा हक्क. सावित्रीचा बदललेला रोल. सावित्री आता फक्त संस्थापक नव्हती, ती मार्गदर्शक होती. ईशा तिला विचारते, ताई, सगळ्यांशी लढून थकवा नाही आला का? सावित्री हसते, आला, पण शांत राहून जगण्याचा थकवा त्याहून मोठा असतो. जुन्या विचारांचा शेवटचा प्रश्न. काही जण अजूनही नाराज होते. मुलींना जास्त स्वातंत्र्य दिलं तर घर कसं चालेल? तेवढ्यात माधुरी पुढे येते. घर भिंतीवर नाही, विश्वासावर चालतं. हॉलमध्ये शांतता. ईशाचा निर्णय. हळदी कुंकवाच्या शेवटी ईशा उभी राहते. मी लग्न नाकारत नाही, मी आधी स्वतःला स्वीकारते. कोणी टाळ्या वाजवल्या, कोणी गप्प राहिले, पण कोणीही तिला थांबवलं नाही. बदल दिसू लागतो. त्या वर्षी 3 मुलींची लग्न मुलींच्या अटीवर झाली. एका घरात सासूबाईंनी स्वतः सांगितलं, इथे हळदी कुंकू म्हणजे दबाव नाही. सावित्री एकटी उभी होती. हॉल रिकामा होता. माधुरी म्हणाली, आपण सुरू केलं होतं, पण पुढे नेणार या? सावित्रीने ईशाकडे पाहिलं. हो,